साहित्य पौर्णिमासाठी. आता वडसाहित्य पौर्णिमा येते बघा. आता आली वडसाहित्य पौर्णिमा. वडसावित्री आली, वडसावित्री आली, वडसाहित्य पौर्णिमा आली. पण ही वडसावित्री पुन्हा का आणि कशा करता, कारण काय ह्याचं, तेव्हा मी तुम्हाला एक सांगते कहाणी. आता बुडापासून सांगते. सावित्रीच्या मागे का वनवास लागला आणि कशासाठी लागला मी तुम्हाला हे बुडापासून सांगते. आता बघा, त्याला मूलबाळ नव्हतं, अजिबात त्याला मूलच नव्हतं. संपत्ती तर भरपूर, प्रॉपर्टी भरपूर होती त्याला, पण त्याला मूल नव्हतं. बकळं गोसायला दान करायचं, धर्म करायचं, देवाला जाऊ पंक्ती करायच्या, पंक्ती उठवायच्या, यात्रालय असते म्हणून अन्नकूट भरपूर करायचं, पण त्याला काही मूलबाळ झालं नाही. आता काय करायचं. एके दिवशी राजाने विचार केला, प्रधानजी म्हणजे एवढं आपण केलं सगळं, नाही आपल्याला मूलबाळ झालं, तरी आपण गावांनगर जेवण देऊ म्हणले. गावाला बघू काय होतंय ते. कुणाचं 10तून एकाचा तरी आशीर्वाद लागेल. 10 वाईट म्हणलं तरी एक तरी चांगलं म्हणेल. ठीक आहे म्हणले. आता एवढं बघते, लास्ट पर्याय आहे म्हणले. आता एवढं करायचं म्हणले. पुन्हा ह्याच्यावर मी काही उपयोग करणार नाही, पर्याय काहीच करणार नाही, करू म्हणले. झालं जेवणं खाणं. जेव्हा जेवण जर केलं का नाही, गावाला जेवण दिलं, दळणं भरडणं, महिना 15 दिवसानं बाया लावून दळणं केलं. मग दळणं केले की जेवण केलं, गावाला सगळ्या दौंडी दिली. आज पाटलाच्या घरी जेवण आहे हो, एकानं सुद्धा घरी चूल पेटवायची नाही. पहिलं असंच म्हणत होते, आमदावत चुली लावताना म्हणायचं पहिलं. आणि मग आता काय करायचं म्हणले. दिलं सगळ्या गावाला आवतानं दिलं की एक मांगाची बाई संध्याकाळचं जेवण होतं. संध्याकाळी काठी घेतली की उभारली येशीला. बाबांनो, देव द्यायचं झाल्यास मारून देतो, नेताना पण तुम्हाला मारून नेतो. नेताना तुम्ही सांगू किती भांडणं होतात, तणणं होतील, आणि देताना पण भांडणं तणणे होतील. कारण काही तुमच्या संग काहीतरी तुमचं चांगलं व्हायचं म्हणून हे असं होणार. आता लोक मुद्दाम भांडणं करतील. आता मग उभारली काठी घेऊन. आल्या बाया गडी जेवायला. आले बाया की अगे म्हणली, त्याला लेकरू बाळ होईना ना, त्याचं पाप तुम्ही खाताव का म्हणली. त्यानं कितीक जन्मी कितीक लेकरं मारले तर म्हणली त्यानं. आणि तुम्ही लगेच निघाला म्हणली वरी तोंड करून जेवायला. म्हणजे हा म्हणली महागारी, एक नंतर गेलं तर काट्याच घाली म्हणली फराफर म्हणली तुम्हाला. आता बाया खरं आहे बाय म्हणल्या. गडी जेव्हा यायले की म्हणले, ए जास्तीच्या बाय चला चला महागारी चला, काय झालं. ते पापासाठी करायला लागला. त्या मूलबाळ आहे त्याला लेकरबाळ होईना झाले म्हणून ते करायला. कुठं त्याचं खात जायचं आपण, चला सनिशाचं कुठं खायचं बसायचं. आता कसं करावं. एक माणूस जेवायला आला नाही, जरा गावात बलवाद झाले. आता काय करायचं म्हणजे. आता काय करायचं प्रधान म्हणले. पण ते राजा किती दमदार, त्याचं चांगलं व्हायचं होतं ना, पण त्यानं दम धरला. त्यानं असलं काय कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन असं काही केलं नाही. म्हणलं आपल्या नशिबाचा दोष म्हणला, कुणाला द्यायचं म्हणला. मग प्रधानानं म्हणला, राजसरी काय प्रधान म्हणले सांगा आता काय उपयोग आहे. म्हणले काय नाही, साऱ्या गावचे जनावर हाकलू म्हणले. जनावर तरी खातील की म्हणले सकाळ. झालं बघू म्हणले करून. साऱ्या गावात दौंडी दिली. एक सुद्धा जनावर चरायला जाऊ देऊ नका, गावाच्या इशीच्या बाहेर जाऊ देऊ नका. हो सगळेजण या आणि सगळे जनावर इथं राजाचे अन्न शिजवले ते खाऊ द्या. मांगाच्या बाईला मातंग समाजाची बाई होती, तिनं म्हणली ह्याला बघते म्हणली. आता ह्यानं कसं जनावरला खाऊ घालतं, ह्याच्या पापाचं फळ काय ह्याला देतो का म्हणली खायला. म्हणजे जनावराला चारितोय. एक गाय आली, कपिली गाय आली, घसा सोडले, जनावर सोडले गावाच्या बाहेर. गावदल म्हणत होते तेव्हा, गावदल जनावर सगळ्यांनी सोडायची, एकाला द्यायची सांभाळायला जनावर, रोज सांभाळून आणायचे आणि ते आपल्या जनावरं घेऊन जायचे. आपण ते एक जण सांभाळायचं, गावदल म्हणत होते तेव्हा त्याला. मग गावदलवाला आला की त्या गावदलवाल्यानं जनावरं सगळे जमा केले आणि एक गाय पुढे आली का त्या गाईला काठीच उगारली तिनं. अगं म्हणली तुला हिथंच खायला आहे का म्हणली.
जा की रानामध्ये बकळ चारा पडलाय म्हणली, तुला खायला जा म्हणली. हिथं आलीस म्हणली पाप्याचं खायला म्हणली. त्या गायीनं जी उडी जी मारली का नाही त्या भांड्यावरून का नाही स्वयंपाकावरून, की सगळे जनावर उड्या मार एका जनावरानं तोंड लावलं. आता काय करायचं म्हणले, आता काय करायचं म्हणले. म्हणलं काय नाही म्हणला रासरे, आपण नदीला नेऊन टाकू म्हणले. पाण्यामध्ये किती प्राणी आहेत म्हणले, साप आहे, बिटकुळे आहे, गोगलगाई आहे, मासे आहेत, ससे आहेत, बक्कळ प्राणी आहेत म्हणले पाण्यामध्ये, आपण पाण्यात नेऊन टाकू. भरा म्हणले गाड्या. आता भरल्या गाड्या की तसेच पातेले उचलले, भगुने की टाकले गाड्याने, की गाड्या नेल्या की टाकल्या नदीमध्ये. नदी बंगांगा भरलेली होती. पाणी तर ह्याकडला तो त्याकडला होती. पाण्यात जाऊन गाडी थांबली, अन्न उलतीला का नाही तर पाणी जिकडल्या तिकडं फाकलं. आताच लोक म्हणते हे खोटं आहे, असलं काय, असं कुठं होतं आहे का बाबांनो. तेव्हा सत्य होतं आणि पतिवार्ता होते आणि एकवचनी लोक होते, म्हणून करता एक म्हणण्यावर जनता चलत होती एवढी. आणि महिला बी एकच पतिवार्ता म्हणजे पतिवार्ता. म्हणजे आता काय करायचं, जर पाणी जर फाकलं का नाही जिकडल्या तिकडं, पाणी नदीला कोरडा थेंब नाही राहिला पाण्याचा, जणू का दुष्काळ पडल्यावर नाही झालं पाण्याला. जर राजा जर संतापला का नाही तर त्याला धरणीमाय जागा देना झाली, एवढा संतापला. जे अंगावरचे कपडे काढले तिथं ढीग लावला कुठं नदीला, आणि काडी लावली कपड्याला आणि पेटवली आणि राख होऊ दिली, सगळे जळून राख झाले. कपडे रडत बसला की जाऊन झाडाखाली सगळे इनवायले. असं नाही प्रधानजी, तसं नाही. आता काही कुणी बोलू नका म्हणलं. आता बक्कळ केलं म्हणला, दान धर्म बक्कळ सगळं केलं म्हणला. आता मला काहीच बोलू नका म्हणला कुणी. आता हे राग घेतली, सगळ्या अंगाला वर बाडली की निघाला. प्रधान झाली लोकांनी गड्याने सांगितलं, तुमची इमानदारी तुम्ही. राजेसाहेब राहिल्या वाड्यात, नाही राहिल्या गेल्या तर जाऊ द्या, काही हरकत नाही. मी कुठं तोंड फिरल, मी तिकडं जाणार म्हणलं. आता माझी वाट बघू नका. ठीक आहे म्हणले. जे गेला का नाही राजा तर 12 कोसावर गेला. 12 कोसावर गेल्यावर तिथं काही लोक तपला बसले होते. तिथे एक देवीचं मंदिर होतं, एक पडकंसं थोडंसं मुगुट होता. आता कुठे मंदिरं बांधायला लागतो पैशाच्या जोरावर. आणि मग मोठे आपले एक देऊळ होतं, तिथं आपले लोक तपला बसलेले होते. तपला बसल्याने म्हणलं ह्याला त्याला विचारतोय, हो का बसला हो? ए बाबा जा की, आमच्या तपला का हान करतोच? ते म्हणतं हो बाबा माझ्या तपला हान करतो, जा की तिकडं. कुणी बाई बोलणं ह्याला गडी कोणी बोलणं. मला असेल तरी काय म्हणला, हे काय असेल प्रकार म्हणला. ही लोक एवढे बसलेत म्हणलं, त्यांच्या जटा वळल्यात, त्यांच्या नाकाच्या चुंबळी झाल्यात, त्यांच्या डोळ्याच्या पपण्याच्या भवया वाढल्यात, त्यांच्या की जटा सगळ्या झाल्यात, जा असेल काय प्रकार म्हणला. असं म्हणला काही का असं ना, मी बी बसतो मला तपला. आता बसला तो बी तपला. तिथं बसला तपला का नाही तर म्हणजे इकडं 12 कोस गाव, तिकडं 12 कोस गाव, असं आदनामध्ये. आता तुमचे धाबे कसे घालायला लागले, जेवणाचे धाबे तुमचे कसे आदनामध्ये घालताय, तसं आदनामध्ये ती वस्ती नाही एक ती मंदिर. मग तिथं तो बी बसला. मग एके दिवशी जगदंबाची सवारी आली. म्हणले बाई म्हणले माझे तपकरी लोक बसले आहेत, मला जावं लागेल म्हणले. म्हणून गेले आपलं फिरत तिथं तपच्या लोकाला. ज्याचे तप झाले त्यांना उठवलं तिनं, ज्यांचे तप झाले त्यांनी उठवलं. आता ह्याचं तप राहिलं होतं. तिने गेले बाबा म्हणले, कुठला कोण आहेस तू म्हणले, कसा येऊन बसला मुकाट्याच तपला म्हणला. ए जा की बाई म्हणला, तू कुठली कोण आलीस म्हणला, इथं माझ्या तपला हान करायला, जा म्हणला पुढे. अरे बाबा मी तुला व्यवस्थित विचार, तुला काय पाहिजे तुला सांग तरी मला. ही बाई मला बोलायच नाही म्हणला, मी तपला बसलोय म्हणतोय तरी पण ती मला बोलायच लागली आहे. अरे बाबा तू बस तपला, पण तुला पाहिजे काय, तुला पाहिजे आहे काय मला एवढं तरी सांग, आणि नंतर बसतो तपला. उठला की म्हणला म्हणला असं कुणी का असं सांगावं लागलं मला, आता सांगितल्याशिवाय मार्ग नाही. गेला म्हणला, पाय धरला आणि म्हणला मला त्याला दुःख झालं का नाही तर त्याला रडता येईना, अन्न नाही पाणी नाही, नसता हाडा सापळा झाल्यासारखं झाला. म्हणला
मला भरपूर संपत्ती आहे म्हणलं. भरपूर संपत्ती, लई संपत्ती आहे म्हणलं. सगळं देवा धर्माला जाऊ द्या, मी पंक्ती घातलो, सगळ्या देवा धर्माला नाही ती केलं, मला गाव जेवण दिलं, सगळ्याला जेवण दिलं. मग म्हणलं मला फळच नाही, मला पुत्रफळ नाही म्हणलं, मला मूलबाळच नाही, काय करू म्हणलं इस्टेटला येऊ. अरे बाबा म्हणले, तुला फळ पाहिजे का? ठीक आहे म्हणली, बस म्हणजे अजून 12 वर्ष तू. तिला अजून 12 वर्ष त्यानं बसला. एका दिवशी आली जगदंबा, म्हणले बाबा उठ. म्हणलं ए बाई आलीच कसं आहे म्हणलं, अजून तेव्हा गेले तू बाई, तूच आहेस की बाई म्हणलं, अजून आलीच म्हणला, आम्हाला उठवायला लागलीच म्हणलं आतापासून. नाही म्हणले, उठ तू, उठावंच लागेल तुला. जा म्हणजे दाढी करून ये, आंघोळ करून ये म्हणले, गंगेला जा, दाढी करून ये, आंघोळ करून ये, तिथं वारीक बसलेला बार कोण हजिमत करून ये म्हणले. गेला, हजिमत केले, नदीला जाऊन आंघोळ केला, अंगावरचे कपडे फाटके तुटके ते घातले, आला. तर जगदंबा तिथं दुसऱ्याचे तप करायचं काय ते बघितलं तिनं. निघाले, म्हणले बाबा हे बघ, तुझ्या नशिबात एकच फळ आहे, पण तुला वरी जावं लागल. ही वरी झाड दिसते म्हणले, हे फळाचं झाड, तिथं वरी जायचं आणि एकच फळ तोडायचं म्हणले तो. म्हणून जगदंबा आपलं खाली बसली. बघायला तिकडं तप करी लोकाला, ह्याला वरी गेले का नाही तर असं वाटलं कितीकच फळं तोडाय वाटायला. किती हे फळ तोडतोय, घोशात टाकतोय, घोसा केला घेतोय, फळं टाकतोय, ती तोडतोय, घेतोय, तोडतोय, ती घेतोय, तोडतोय, टाकतोय. पण ह्याच्या पदरामध्ये एकच फळ राहिलं. एवढं फळ तोडा, पण एक म्हणला, बायला म्हणला मी एवढी फळं तोडतोय, ती एक बी फळ राहिलं नाही, माझं एकच कसं राहायला लागलं फळ. मग तिने सांगितलं होतं की एकच फळ तुझ्या नशिबात आहे. आला खाली, उतरला की बाबा, ती खालून म्हणते हा माणसाच्या नशिबात फळ नव्हतं तरी पण मी फळ द्यायला लागले, ह्याला एक तर पण द्यायला लागले फळ. किती माणूस हावरा आहे म्हणली ही. माणसाचं मन थोडं जर भेटलं तर लय देतं, एवढं जर एक बार खायला दिलं तर वाटते दुसऱ्या माणसानं तू अजून खायला देतो का काय. अपेक्षा कधी करू नका. मग आला खाली, पाया पडला, म्हणले बाबा तुझ्या नशिबात एकच फळ आहे, तू किती फळाला हात लावायला लागला, किती हातात फळ. ज्याने कर्म चांगलं केलं त्याला ही जास्त फळं आम्हाला द्यावीच लागतात, ज्याला कर्म नाही त्याला आम्हाला एकच फळ द्यावं लागते. मग ही एकच फळ आहे म्हणजे तुझ्या नशिबात, जा म्हणली घेऊन. आणि ही फळ घेऊन जायचं आणि तुझ्या आस्तुरीला खायला द्यायचं. सगळं तुला गावावळा येईल त्या टायमाला तू त्यांना खायला द्यायचं, एकच फळ. मग त्यानं घरी आला आणि बायको आले ओवाळाले त्या टायमाला. मग त्यानं सगळे वळून गावच्या बाया ती गेल्या. मग गावच्या लोकाला सांगितलं, फलाने पोरं जनावर चारायला आले पोरं, त्यांना सांगितलं हे गावात कोण म्हणते का पाटील गेला म्हणतोय बाबा जावा रे त्यांना, ए बाबा हे कुठल्या माणसाने जनावर हाणून नेईल ह्यानं, आम्हाला पाठवायला लागला गावाकडे. आम्हाला गावात पाठवायला ह्यानं जनावर हाणून. अरे नाही हानीत मी, जावा रे तुम्ही. एक जण मला मी बसतो जा सांग जा. गेले गावात सांगितलं असं ते पाटील गेले.